अंबड तालुक्यातील चुरमापुरी येथे बेकायदेशीर पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाने मोठी कारवाई करत संबंधित केंद्र सील केले। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुरमापुरी येथे गायरान जमिनीवर विनापरवाना सुरू असलेल्या पुतळे निर्मिती केंद्रावर प्रशासनाने धडक कारवाई केली। कृषी अवजारे सेवा केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या ठिकाणी प्रत्यक्षात महापुरुषांच्या पुतळ्यांची निर्मिती सुरू होती। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळराजे आवारे पाटील यांना यापूर्वी सोलापूर पोलिसांनी अटक केली असून या कारवाईमुळे प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले। उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या आदेशानुसार महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत संबंधित केंद्र सील केले। तसेच या ठिकाणी पुतळ्यांची निर्मिती व साठवणुकीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे। नालेवाडी महाकाळा येथे वास्तव्यास असलेला शिवबा संघटनेचा सदस्य बाळराजे आवारे यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून या तपासातून मोठे सत्य उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे। हे काही कारवाई झाल्याचं समजते, काय नेमकं प्रकरण आहे? नमस्कार, मी उपविभागीय दंडाधिकारी अंबड, चुरमापुरी तालुका अंबड येथे गायरान जमिनीवर कृषी अवजारे केंद्र असं पत्र्याचं शेड टाकून पुतळे निर्मितीचं काम आणि तिथून ते स्थलांतरित काम करण्याचं काम सुरू होतं, अशी आम्हाला लेखी अहवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांनी सादर केली होती आणि त्याचं पडताळणी केली असता ते खरे होते। श्री बाळराजे आवारे पाटील या इसमावर राज्यात विविध ठिकाणी 8 प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेचा प्रश्न उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली होती असे त्यांनी आम्हाला निर्देशनास आणून दिले होते। म्हणून भारतीय नागरी संहिताचे कलम 163 नुसार आम्ही त्याच्यात मनाई हुकूम काढलेला आहे। त्या मनाई हुकुमामध्ये त्यांना नवीन पुतळ्याची निर्मिती करता येणार नाही, तसेच नवीन पुतळ्याची रंगरंगोटी करता येणार नाही, कुठल्याही पुतळ्यांची साठवणूक करता येणार नाही आणि ते पुतळे कुठेही स्थलांतरित किंवा वाहतूक करता येणार नाही असे आदेशामध्ये नमूद आहे। सर, काही गायरान जमिनीमध्ये त्यांनी काही शेड वगैरे होतं का? सदर जमीन ही गायरान असल्याचं पोलीस अहवालात नमूद आहे। त्यासाठी आम्ही तहसीलदार अंबड यांना आदेशित केलेलं आहे की सदर जागेची कसून तपासणी करून त्यावर MLRC कलम 50 प्रमाणे कारवाई करण्याचं आम्ही आदेशित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांची पुढील कार्यवाही सुरू आहे। काही पुतळे ही जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते, त्या संदर्भात आपण काय सांगाल? त्या आदेश झाल्यानंतर तिथे साधारणतः 20-21 पुतळे आहेत असं आम्हाला PI गोंदी आणि तहसीलदार अंबड यांनी सांगितलं आणि ते सुरक्षितपणे तिथे ठेवण्यात आलेले आहेत लॉकमध्ये आणि अस्ताव्यस्त तिथे कोणतेही पुतळे नाहीत आणि त्यामुळे कोणताही सार्वजनिक सुव्यवस्थेचा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी ते घेत आहेत। इतकंच, अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।